नमस्कार. जय महाराष्ट्र. ईसीएम पॉलिटिकल कॅम्पेनिंगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बहुप्रतीक्षित अशा रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी अखेर मंत्री आणि आमदार श्री भरतशेठ गोगावले साहेबांची वर्णी लागलेली आहे. आपल्यासोबत स्वतः रायगड जिल्ह्याचे नवनिर्वाचित पालकमंत्री भरतशेठ गोगावले साहेब उपस्थित आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. शेठ, सर्वप्रथम तुमचं अभिनंदन आहे. काय सांगाल? अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर आपल्याला पालकमंत्रीपद भेटले. आपली सर्वात पहिली प्रतिक्रिया कशाप्रकारे आहे? अ, पहिलं तर आम्ही समाधानी आहोत. गेली पावणे 2 वर्ष ज्या गोष्टीची वाट पाहत होतो, ते मागच्या श्रावणी सोमवारच्या दिवशी सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी यांनी हे फायनल करून माझं पालकमंत्रीपद घोषित केलं. आम्ही आग्र्याला होतो आणि आग्र्याला आम्हाला ही खुशीची बातमी कळली. ठीक आहे, वेळ तर झाला. पावणे 2 वर्ष आम्हाला वाट पाहावी लागली. त्याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाही आहे. परंतु आम्ही नेहमी सांगतो, सबुरी का फल मीठा होता है. भगवान के घर में देर है, अंधेर नहीं है. त्याप्रमाणे आम्ही वाट पाहिली आणि ते फळ मिळालं. संपूर्ण जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर जल्लोषाचं वातावरण होतं. आपलं स्वागत सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती करण्यात आलं. कार्यकर्त्यांचा उत्साह सुद्धा शिगेला पोहोचला होता. कार्यकर्त्यांबद्दल आपण काय सांगाल? कार्यकर्त्यांचं पहिलं आभार मानतो, कारण त्यांच्या भिंतीमुळे आणि त्यांच्या आत्मविश्वासामुळे हे आज पद मिळालेलं आहे. कारण ह्या मंडळींनी जर आम्हाला निवडूनच दिलं नसतं, मतदार बांधवांनी, कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी, तर मग मी मंत्री झालो नसतो. पहिला आमदार झालो नसतो. आमदार झालो नसतो तर मंत्री झालो नसतो आणि मंत्री झालो नसतो तर पालकमंत्री झालो नसतो. म्हणून कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचणं क्रमप्राप्त होतं. पालकमंत्री पदाबाबत आपण सातत्याने भूमिका मांडत होतात, परंतु तटकरेंमुळे कुठेतरी ते लांबणीवर पडते, अशा प्रकारची चर्चा होती. आता पालकमंत्री झाल्यावर तटकरेंकडून आपल्याला कोणत्या प्रकारच्या शुभेच्छा आल्यात का? होय, आता अदितीताईंनी आम्हाला सभागृहातच कॅबिनेटची मीटिंग असताना शुभेच्छा दिला, पुष्पगुच्छ देऊन. मग तटकरे साहेबांची माझी भेट झाली याला अ, रेडिसन हॉटेल पूर्वीचं आताचं ताज अलिबागला. तिथे त्यांनी आम्हाला मग शुभेच्छा दिल्या आणि अनिकेतने पण शुभेच्छा दिल्या. बाकी सगळ्यांच्याच शुभेच्छा मिळाल्या आणि ठीक आहे. आता व्यवस्थित आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन काम करू. महाड विधानसभा क्षेत्रामध्ये आपण सगळीकडे शासनाच्या योजना राबवल्यात. त्यामध्ये प्रामुख्याने भांडी वाटप वगैरे असेल. याच योजना पुढे आपल्याला रायगड जिल्ह्यामध्ये पाहायला मिळू शकतात का? होय, जोपर्यंत ह्या योजना चालू असतील, तोपर्यंत ह्या चालू राहतील आणि या गोरगरिबांच्या हितासाठी आहेत. आमचे या खात्याचे मंत्री फुंडकर साहेब, त्यांनी त्यांच्या योजनेतून, कामगारांच्या ह्याच्यातून अ, ह्या बांधकाम क्षेत्रामध्ये काम करणारे जे काही मजूर लोक आहेत किंवा काय, त्यांना ह्या वस्तू आपण दिल्या जातात आणि त्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये पण मोठ्या प्रमाणात आम्ही सुरुवात केलेली आहे आणि ती कायमची राहील. आदित्य ठाकरे आज रायगडच्या दौऱ्यावरती आले होते. त्यांनी आपल्यावरती टीका केली, की पालकमंत्री पदाचा बॅनर A1 दर्जाचा आहे, परंतु रस्ते कुठे आपल्याला त्या पद्धतीत बघायला मिळत नाही. त्याबद्दल काय सांगाल? नाही, ठीक आहे. आता त्यांना टीका करणं क्रमप्राप्त आहे. त्याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाही आहे. ते पण सत्तेत होते की मागच्या. वडील त्यांचे मुख्यमंत्री होते, ते पर्यटन मंत्री होते, सगळे होते ना. त्यावेळेला काय स्थिती होती. पण आत्ता ज्यावेळेला पेनवरून 2 तास लागायचे, ते आज ते 1 तासामध्ये आले. आज जर तुम्ही त्यांना विचारलत, की एवढ्या लवकर कसे आलात? तर तुम्ही ते विचारणं गरजेचं होतं. मग रस्ते चांगले झाल्याशिवाय आलेत? ठीक आहे. काही ठिकाणी जे काही पुलांची जी काही थोडी क्रॅक गेलेली आहे किंवा काय सांगतायत किंवा धोकादायक वाटतायत, म्हणून बायपासने आपल्याला यावं लागतंय, तो भाग वेगळा आहे. परंतु सगळा रस्ता जे आमच्या पळसपे फाट्यापासून तो पूर्ण रस्ता आता होत आलेला आहे. क्वालिटी आणि तिथला जो काय मधला जो काय ब्रिजचा त्यांना भीती वाटते, तो जर पार्ट सोडला, तर सगळा रस्ता व्यवस्थित आहे. एक शेवटचा प्रश्न. आपल्या रूपाने रायगडला पालकमंत्री पद तर भेटलंय. परंतु येणाऱ्या काळामध्ये आगामी लोकसभेला भरतशेठ गोगावलेंच्या रूपाने रायगडावरती पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा फडकलेला पाहायला मिळू शकतो का? रायगडावरती म्हणजे आता महायुतीचा भगवा आहेच. मग तो सगळीकडेच आहे. देशात आहे, राज्यात आहे, जिल्हा परिषद आहे, नगरपालिका, महानगरपालिका, पंचायत समिती. आमच्या महायुतीचे झेंडे फडकलेले आहेत. आता त्याच्या व्यतिरिक्त अजून दुसरा कुठला झेंडा फडकवायचा आहे?
धन्यवाद शेठ. तर आपल्यासोबत होते रायगडचे नवनिर्वाचित पालकमंत्री भरत शेठ गोगावले साहेब आणि त्यांनी आपल्या सर्व प्रश्नांची दिलखुलासपणे उत्तर दिलेली आपल्याला पाहायला मिळतात. पालकमंत्री पदाचं श्रेय त्यांनी कार्यकर्त्यांच्या मेहनतीला दिलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. ईसीएम पॉलिटिकल कॅम्पेनिंग तर्फे किरण मोहिते, महाड, रायगड.